अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। शहर में गैर कानूनी मसनूई शराब तैयार करने वाले 4 अफराद हिरासत में, तकरीबन 13 लाख की मसनूई शराब जब्त। उस्मानपुरा इलाके पर पेट्रोल के टैंकर में आग, ड्राइवर की मुस्तैदी से बड़ा हादसा टल गया। और जिला कलेक्टर ऑफिस के रूबरू रियासती सरकारी मुलाजमीन का शदीद एहतजाज। अब खबरें तफसील से। रियासती एक्साइज ड्यूटी फ्लाइंग स्क्वाड औरंगाबाद वफ्द ने मसनवी देशी शराब तैयार करने वाले 4 मुजरिमीन को हिरासत में ले लिया और 13,24,770 रुपये मालियात का माल जब्त कर लिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे ग्रामपंचायत निवडणुका गेल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये संपन्न झाल्या। त्या अनुषंगाने आम्ही 3 दिवसाचे ड्राय डे ठेवलेले होते। 18 ड्राय डेच्या अनुषंगाने आम्ही तपासणी केली असता 18 तारखेला आम्हाला पिसादेवी येथे बनावट मद्य आढळून आलं। तर तो जवळजवळ 1,30,000 रुपयाचा मुद्देमाल होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास करत असता आम्हाला तो मुद्देमाल हा 712 हॉटेल किनगाव चौफुली तालुका अंबड जिल्हा जालना इथून आणल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केला असता जालना जिल्ह्यामध्ये आम्ही छापा टाकला असता त्या सदर 712 हॉटेलवरती आम्हाला बनावट मुद्देमाल मद्याचा आढळून आला। त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मी 4 आरोपींना अटक केलेली आहे। त्यापैकी बाबूलाल जराडे हा उर्फ चिंट्या हा अतिशय सराईत गुन्हेगार असून तो अवैध मद्यामध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे। असा एकूण 13.5 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास निरीक्षक भरारी पथक करत आहे। नक्कीच, पण आता नवीन वर्षाचं येतंय 30 पार्श्वभूमीवर कशी तयारी चालू आहे आणि काय आहे तुम्ही आव्हान करता? नव वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने आम्ही 5 रेग्युलर भरारी पथक आहेत आणि 2 विशेष भरारी पथक स्थापन केलेले आहेत। सदर भरारी पथक हे अवैधरित्या ढाबे असतील, अवैधरित्या मद्य विक्रीचे ठिकाणं असतील अशा ठिकाणी छापे टाकून सदर अवैध मद्यावरती नियंत्रण आणतील। तसेच अवैधरित्या ढाबे चालू असतील तर त्या ढाब्यांवरती जो डाबा मालक असेल त्याच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 68 नुसार कारवाई करणार असून सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीला 3 ते 5 वर्ष शिक्षा किंवा 25,000 ते 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही अशा स्वरूपाची कारवाई होऊ शकते। आणि त्या ठिकाणी अवैधरित्या जे मद्य विक्री करतात त्या ठिकाणी मद्य पिणाऱ्या ग्राहकावरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 84 नुसार कारवाई केली जाणार असून त्यामध्येही जास्तीत जास्त 5,000 रुपयापर्यंत त्यांना दंड होऊ शकतो। त्यामुळे मी जनतेला आवाहन करतो, जर मद्य प्राशन करणार असाल तर सरकार मान्य दुकानातूनच त्यांनी मद्य प्राशन करावं। जर अवैधरित्या ज्या ठिकाणी मद्य विक्री केली जाते त्या ठिकाणी बनावट मद्य आढळून येऊ शकतं, त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते आणि सरकारचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडतो। त्यामुळं जर मद्य प्राशन करायचं असेल तर सरकारमान्य दुकानातूनच मद्य घेऊन ते प्राशन करावं। नायलॉन मांझे और प्लास्टिक के पतंगों के खिलाफ बेदारी मुहिम शुरू की गई है। इसी सिलसिले में पन्नी के पतंगों को नजरे आतिश किया जाएगा। एडीएन से मुखातिबत में मजीद मालूमात दी गई। या सलोखा प्रस्थापन संस्थेमार्फत आम्ही एक मकर संक्रांतीच्या दरम्यान नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतो आणि अपघात घडतात, त्याच्या विरोधात एक नायलॉन मांजा विरोधी अभियान आम्ही राबवलेलं आहे आणि त्याची सुरुवात उद्या क्रांती चौकामध्ये प्रतिकात्मक नायलॉन मांजाची आणि प्लॅस्टिकच्या पतंगाची होळी करून आम्ही सुरुवात करत आहोत। या घटनेची अनेक साक्षीदार आहेत की अनेक अपघात झालेले आहेत शहरामध्ये, अनेक लोकांच्या गळ्याला फास बसलेले आहेत, टाके पडलेले आहेत, कोणाचे हात तुटलेले आहेत, बोटं तुटलेले आहेत, पक्ष्यांचे पंख तुटलेले आहेत, पाय तुटलेले आहेत आणि अनेक अपघात घडत आहेत पक्ष्यांचे आणि प्राण्यांचेही। आणि हे गंभीर आजार टाळण्यासाठी अनेक संस्था शहरामध्ये नायलॉन मांजा विरोधी अभियान राबवत आहेत। प्रशासन त्याला सहकार्य करत आहे। पोलीस प्रशासनानेही त्याची दखल घेतलेली आहे, माननीय उच्च न्यायालयाने दखल घेतलेली आहे, महानगरपालिकेचं पथकही कार्यरत आहे आणि त्यामध्ये अनेक NGOचा पण सहभाग आहे।
तर आमच्याबरोबर अनेक NGO या सहकार फाउंडेशन असेल, बहुउद्देशीय महिला नागरी सहकारी संस्था असेल, सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळ असेल, इतर संस्था, निसर्ग मित्र मंडळ असेल, ह्या संस्था आमच्यासोबत काम करत आहेत. आणि उद्या आपण नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी क्रांती चौक येथे प्रतिकात्मक त्याची होळी करणार आहोत. या प्रसंगी माननीय पोलीस आयुक्त महोदय, माननीय मनपा प्रशासक महोदय यांनाही मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि सर्वांना विनंती करण्यात येते की आपणही ह्या मोहिमेचा एक भाग व्हा आणि शहरामध्ये आपण नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी सर्व मिळून आपण प्रयत्न करूया. आणि मकर संक्रांत उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात आणि कुणालाही अपघात घडणार नाही अशा वातावरणात साजरी करूया. उस्मानपुरा के भारतीय जनता पार्टी के ऑफिस के करीब पेट्रोल के टैंक में आग लग गई। ड्राइवर की मुस्तैदी की वजह से बड़ा सानेहा टल गया। आतिश फिरोदस्ते ने जाए हादसे पर पहुंचकर आग पर काबू पाया। आज उस्मानपुरा के इलाके में भारतीय जनता पार्टी के दफ्तर से करीब पेट्रोल के टैंकर में अचानक आग लग गई, लेकिन ड्राइवर ने हाजिर दिमागी का काम किया। इस तरह से बड़ा हादसा होने से टल गया। फौरन फायर ब्रिगेड को फोन किया गया। आतिश फिरोदस्ते ने कोशिश करते हुए आग पर काबू पा लिया। 27/12/22 निखिल बनकर यांनी आम्हाला कॉल दिला 9:47 की SSC बोट समोर टँकर पेटलेला आहे, गाडी पेटलेली आहे टँकर. आम्ही इथे आले, येऊन आम्ही बघितलं तर पूर्ण आग धरली होती टँकरनी. आम्ही आमच्या फोमने पूर्ण आग संपून 8 ते 10 मिनिटात आम्ही पूर्ण कव्हर केला. ते टँकरची टाकीला आग धरली होती, ते पण आम्ही कव्हर केलं. ते पूर्ण आग बुझवली. आम्ही आमची पदमपुरीची गाडी आणखीन एक आली होती आणि एक सिडकोने गाडी बोलवली होती. तेवढं आम्ही त्याच्या येपर्यंत आम्ही सगळं आटपण आली. साधारणतः किती वेळ लागला या घटनेला तुम्ही सगळं पूर्ण करायला? आम्हाला एक 20-1 मिनिट लागले त्याला पूर्ण आग बुझवायला. तर थोडा वेळ झाला असता, अजून 15-20 थोडा वेळ झाला असता तर पूर्ण टँकर पेट गेला तर मोठी दुर्घटना झाली असती. गायरा नाराजी के मसले पर दलित तंजीमों की जानिब से 29 दिसंबर को शदीद एहतिजाज किया जाएगा और जेल भरो आंदोलन किया जाएगा। इसकी इत्तला मुंतजिमीन ने ADN से मुखातिबत में दी। आणि म्हणून आम्ही शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सर्व पक्षीय संघटना आणि स्वयंसेवी संस्था असे सर्वजण मिळून सत्याग्रह आंदोलन करणार आहोत. ते 29 तारखेला आपले दादासाहेब गायकवाड यांचा स्मृती दिवस आहे आणि त्या दिवशी दादासाहेबांनी म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये एक फार मोठा 1964 साली सत्याग्रह केला होता जमीन आंदोलनाचा, गायरन जमिनीबद्दलचा. आणि त्याच धर्तीवर ही आंदोलन आम्ही उभं करतो आहोत. आणि त्या दिवशी मला खात्री आहे की 29 डिसेंबर 2022 रोजी हजारो लोक त्या दिवशी स्वतःला अटक करून घेतील आणि शासनाच्या ह्या नोटिसेसचा आणि शासनाच्या ह्या कारवाईचा निषेध करतील आणि शासनाला आदेश देतील, शासनाला इशारा देतील की आम्हाला जर हात लावाल तर आम्ही कुठंही जायला तयार आहोत. आम्हाला जर घरच नसेल, आम्हाला जर शेतीच नसेल, कारण घर हा निवास हा आमचा मूलभूत अधिकार आहे, त्याचप्रमाणे आम्ही रोज मजुरी करणं किंवा आम्हाला रोजगार मिळवणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे. आणि तो अधिकार आम्ही गायरान जमिनीवर अतिक्रमण करून आमची पोटं भरतोय. तर हे आम्ही शासनाचाच एक उद्देश साध्य करतोय, परंतु शासन मात्र ह्या गोष्टीला बगल देत आहेत. दुसरीकडे मोठमोठे जे जमीनदार आहेत, मोठमोठे कारखानदार आहेत, मोठमोठे जे साखर कारखाने आहेत, यांनी हजारो एकर जमीन अतिक्रमित करून ती दाबून टाकली आहे. तिच्याकडे शासन मात्र लक्ष देत नाही आणि कोणीतरी 1 एकर 2 एकर जमीन काढली आहे गोरगरिबांनी, तर ती काढण्याच्या शासन नोटीस देत आहे. तर हा इनजस्टिस आहे, हा अन्याय आहे, हा न्याय नाही होऊ शकत. आणि म्हणून शासनाने आमच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घ्यावी आणि ज्यांचं अतिक्रमण आहे ते घराचं असेल किंवा तुमच्या शेतजमिनीचं असेल ते त्यांच्या नावे करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे.
याच्यामध्ये देवस्थानाच्या जमिनी आहेत, याच्यामध्ये इनामी जमीन आहेत, याच्यामध्ये महारवतनाच्या जमिनी आहेत, याच्यामध्ये गायरान जमिनी आहेत, वन जमिनी आहेत. अशा सगळ्या प्रकारचं हे अतिक्रमण आहे आणि हे अतिक्रमण शासनाने रेग्युलराईज करावं, नियमित करावं, असा आमचा या आंदोलनाच्या मागचा हेतु आहे. जिला कलेक्टर ऑफिस औरंगाबाद के रूबरू रियासती सरकारी मुलाजमीन के ग्रेड डी की जानिब से मुख्तलिफ मुतालबात पर एहतजाज किया गया. मीडिया से बात करते हुए एहतजाजियों ने मजीद मालूमात दी. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष आणि राज्य चतुर्श्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष ही महाराष्ट्र कर्मचारी मंत्रालयीन कर्मचारी क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष यांच्यावर 8 दिवसापूर्वी मंत्रालय येथील कार्यालयामध्ये काम करत असताना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण राज्यभर सरकारी कर्मचारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आहेत. आनंदराव अडसूळ यांनी भाऊसाहेब पठाणे कार्यालयामध्ये काम करत असताना त्यामध्ये तिथं ते घुसले 7-8 कर्मचाऱ्यांसोबत आणि त्यांना पठाण साहेबाला मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भामध्ये मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई सरकारने केलेली नाही. म्हणून हा असंतोष व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संपूर्ण राज्यभर हे आंदोलन करत आहेत. आमची प्रमुख मागणी आहे की माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर केस करण्यात यावी. त्यासोबतच जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत राज्य सरकारी कर्मचारी शांत बसणार नाहीत, किंवा राज्यातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील. आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असताना त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी. आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज. अरे वा, किती छान काम करता तुम्ही महिला. पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचा नाही ना. अहो, घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस वणवण करावी लागायची बघा. अहो, पार थकून जायचो साहेब आम्ही. तब्येती पण बिघडायच्या. या पाण्यापायी आमची कामं, लेकींची शिक्षण पण सुटली होती बघा. या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय. आई ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय. हार्दिक अभिनंदन तुझं. ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपवून, त्यांचे कष्ट कमी करून, त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे, त्यांचे आरोग्य उत्तम राखणे, हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल. चीन समेत चंद बैरूनी ममालिक में कोरोना के नए वेरिएंट के पस मंजर में मिल्टन अस्पताल में कोविड केयर सेंटर में तजुर्बाती मशक की गई. मरकजी हुकूमत ने ली गई वीडियो कॉन्फ्रेंसिंग के तहत वजीर आला एकनाथ शिंदे और नायब वजीर आला देवेंद्र फडणवीस की मीटिंग के लिहाज से 27 दिसंबर को तमाम कोविड सेंटर्स पर तजुर्बाती मशक करने की हिदायत दी गई थी. इस सिलसिले में औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन के तमाम कोविड अस्पतालों में म्यूनसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी के हुक्म के मुताबिक तजुर्बाती मशक ली गई. आज मिल्टन अस्पताल में तजुर्बाती मशक ली गई. ऑक्सीजन की सहूलत और पलंगों की सहूलत का जायजा लिया गया. एम्बुलेंस से मरीज आने के बाद कैसा इलाज किया जाएगा, इसकी डॉक्टर्स ने मशक की. मॉकड्रिल आहे ते आज मेल्ट्रॉन आपलं DCSC 350 ऑक्सिजनेटेड बेड असलेलं ते जे DCSC आहे त्या ठिकाणी आपण मॉकड्रिल घेतलेला आहे. या ठिकाणचे पूर्ण व्हेंटिलेटर्स, या ठिकाणचे बेडसाईड मॉनिटर्स, या ठिकाणचे बायपॅप मशीन आणि या ठिकाणचं जे PSA प्लांट आणि LMO टँक आहे ते पूर्ण आम्ही स्टार्ट करून पूर्ण चेक केलेले आहे. त्याच्यातली ऑक्सिजन प्युरिटी आपण चेक केलेली आहे. आणि जेव्हा आपण PSA प्लांट वगैरे चालू करतो
त्यावेळेस पेशंटच्या म्हणजे बेडपर्यंत जी सेंट्रल लाईन आहे ती पूर्ण सेंट्रल लाईन आपण चेक केलेली आहे आणि पेशंटच्या बेडपर्यंत ऑक्सिजन विदाऊट कुठं लिकेज होता तो पोहोचतो आहे हे सर्व आपण चेक केलेलं आहे. ऑक्सिजन टेक्निशियन आपल्या इथं डिप्लॉय केलेले आहेत. GMCकडनं आपल्याला 2 ऑक्सिजन टेक्निशियन मिळालेले आहेत आणि बाकी ज्या काही आपल्या DCSC आहेत जसं UOC पदमपुरा आहे, नेहरूनगर आहे, एनाटा आहे, एनाकरा आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण ते पूर्ण मॉकड्रिल घेत आहोत. इंजेक्शन लागतं तेही सध्या आमच्याकडं आजच्या कंडिशनमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अवेलेबल आहेत. आपल्याकडं रुग्णसंख्याही सध्या वाढलेली नाही, 2च रुग्ण सध्या ॲक्टिव्ह आहेत. पण जो काही HR आणि हे आहे तर ज्या पद्धतीने आम्ही ह्या पूर्ण ट्रेंडवर क्लोजली लक्ष ठेवून आहोत, डेली आम्ही मॉनिटर करत आहोत. जो कोणता रुग्ण पॉझिटिव्ह येतोय त्याचे जे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत, हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स ते आम्ही ट्रेस करतोय, त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री हे करतोय. तर त्या दृष्टीने जो काही HR आपल्याला लागेल आणि जेव्हा लक्षात येईल की हा ट्रेंड वाढतो आहे, आपल्याला झपाट्याने आपल्याकडे वाढ भरतोय वगैरे, तर त्या दृष्टीने आपण तो HR पूर्ण डिप्लॉय करू. HR जे आमच्याकडे पूर्ण लिस्ट आहे, मोबाईल नंबर आहेत, तर त्या पद्धतीने आपण पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज देऊन HR इमिजिएट आपण डिप्लॉय करू. 2 जे रुग्ण आपल्याकडे आलेले आहेत त्या दोन्ही पेशंट रुग्णांचे आपण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल पाठवलेले आहेत. अद्यापपर्यंत त्यांचा रिपोर्ट आलेला नाही आहे, पण आम्ही ते जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल पाठवलेलं. वॅक्सिनेशन जे आहे आपण बऱ्याच दिवसापासून वॅक्सिनेशनसाठी खूप मोठ्या प्रमाणात ड्राईव्ह चालवलं आहे. ज्यांनी कोणी आपल्या सेंटरला येऊन वॅक्सिनेशन घेतलेलं नाहीये त्यांच्या घरापर्यंत जाऊन आपण वॅक्सिनेशन केलेलं आहे, त्यांच्या घरी जाऊन आपण वॅक्सिनेशन दिलेलं आहे. याच्यानंतरही जर काही वॅक्सिनेशनचे जर काही राहिले असतील, ज्यांचा सेकंड डोस राहिलेला आहे, ज्यांचा प्रिकॉशन डोस राहिलेला आहे, त्यांना निश्चितच माझं आव्हान असेल की त्यांनी ते लवकरात लवकर वॅक्सिनेशन करून घ्यावं. लहान मुलांच्या लसीचं काय लहान मुलांचं लसीकरण जे चालू केलं होतं आपल्या शाळांमध्ये शाळांमध्ये आणि हे भरपूर मोर दॅन 70 to 75% आपलं 12 ते 14 आणि 15 ते 18 वयोगटातील जे काही लसीकरण आहे 70% वर आपलं झालेलं आहे. आणि जेव्हा केव्हा आता वापस आपण स्कूल्सला वगैरे सर्वांना आव्हान करतोय कि जे कोणची मुलं राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर वैक्सीनेशन करून. कोरोना की मौजूदा हालत के पस मंजर में गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल में तैयारियां की गई है. ADN से मुखातिबत में डीन डॉक्टर संजय राठौड़ ने मजीद मालूमात दी. सध्या परिस्थितीमध्ये जागतिक परिस्थिती जर कोरोनाची बघितली, चीन, जापान, कोरिया आणि अमेरिका इथं कोरोनाचा BF5 हा व्हेरियंट मुळे बराचसा नंबर ऑफ कोरोना केसेस वाढलेले आहे आणि त्यामुळं बरंचसं हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे आणि काही मृत्यूंची पण नोंद हे चायनामधून आलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला मागचा जो अनुभव आहे त्या निमित्त त्याच्या पाठीशी धरून आपण शासन आणि प्रशासनाला पूर्णपणे तयारीमध्ये लागलेलं आहे. आणि जरी अशा प्रकारची परिस्थिती आपल्या औरंगाबाद शहरामध्ये किंवा महाराष्ट्रात उद्भवली, त्याकरता शासनाने टास्क फोर्सची निर्मिती करून बरेचसे गाईडलाईन्स हे मागच्या 8 दिवसापासून त्याविषयी एक VC पण झाली, मीटिंग पण झालेली आहे आणि त्याचा उपलब्ध असलेला ट्रीटमेंटसाठीचे आपलं उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन आणि औषधे याचा शासनाकडून सुद्धा आढावा घेण्यात आलेला आहे. आणि त्यांनी आदेश दिलेले आहेत की अशी परिस्थिती जर पुन्हा ओढवली तर प्रत्येक रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर हे डेडिकेटेड कोविड सेंटर असल्यामुळे इथं त्या पद्धतीनं सगळी तयारी करण्यात आलेली आहे. आपल्याकडे 404 व्हेंटिलेटर जे आहेत त्यांची पूर्ण डागडुजी करून त्याची दुरुस्ती करून ते चालू स्थितीत आहेत की नाही याची तपासणी पण करून घेण्यात आलेली आहे. ऑक्सिजनचं आता सध्या क्षमता 117 केअर एवढी आहे. ती मला वाटतं मागच्या कोरोनाच्या काळात सुद्धा नव्हती, परंतु मधल्या काळामध्ये आपण पुन्हा 40 केअरचं एक LMO प्लांट आणि PSAचे 2600 कॅपॅसिटीचे प्लांट हे उभे केले आणि ऑक्सिजनची कुठल्याही प्रकारची आता कमतरता भासणार नाही. 404 व्हेंटिलेटर आहेत आणि 460 बेड O2 बेड्स पण आपण उपलब्ध करू शकतो. सध्या वार्ड नंबर 4 मध्ये 40 बेड्स हे आपण तयार केलेले आहेत, ते सध्या आयसोलेशन म्हणून वापरतो. पण कुठलीही परिस्थिती जर उद्भवली तर त्याला समोर जाण्यासाठी घाटी प्रशासन और शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं प्रशासन पूर्णपणे सज्ज असून त्या RT-PCR चाचणी असो किंवा जिनोम सिक्वेन्सिंग असो यासारख्या सगळ्या बाबतीमध्ये लागणारे किट्स, केमिकल हे सुद्धा शासनाकडून उपलब्ध झालेले आहेत, मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत. आणि औषधी
जी मागच्या वेळेस बराचसा त्याविषयी संभ्रम होता, तो यावेळेस सगळी औषधी आपण वेल इन ॲडव्हान्स अवेलेबल झालेली आहे. त्याकरता जरी पहिली गोष्ट तर बऱ्याचशा याच्यामध्ये हे आहे की दाट येणार की नाही येणार, येऊन गेली की काय, त्याच्याविषयी बरेचसे संभ्रम आहे. अजून पूर्णपणे क्लिअर गाईडलाईन आलेले नाही, परंतु शासनाच्या आदेशानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पूर्णपणे करोनाच्या या लाटेकरता सुसज्ज असून नागरिकांनी कुठल्याही प्रमाणामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही, असं मी घाटी प्रशासनातर्फे आपल्याला सांगू इच्छितो. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के इम्तिहानात जारी है। आज 27 दिसंबर से बीए और बीएससी के इम्तिहान शुरू हुए। इम्तिहान के लिए हॉल टिकट जरूरी करार दिए गए, ताहम हॉल टिकट में गलतियां होने की वजह से तलबा परेशान है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के बीए बीएससी साल अव्वल के इम्तिहान आज शुरू हुए। इम्तिहान देने वाले तलबा को हॉल टिकट दिखाना जरूरी करार दिया गया है, ताहम कई तलबा के हॉल टिकट में गलतियां पाई गई। बाज हॉल टिकट पर तस्वीर बदल गई, बाज के मज़ामीन दर्ज नहीं किए गए। इस गैर जिम्मेदाराना कारोबार की वजह से तलबा को मुश्किलात का मुकाबला करना पड़ा। अनाज फराहमी शोबे में बदउनवानी का इल्जाम आयद करते हुए अफसरान की जांच करके कार्रवाई करने का मुतालबा आज डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू भूख हड़ताल करते हुए किया गया। एडीएन से बात करते हुए मजीद मालूमात दी गई। आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 2 दिवसापासून उपोषण सुरू आहे। उपोषणासाठी मुद्दा असा आहे की औरंगाबाद जिल्ह्यातील अन्नधान्य पुरवठा अधिकारी वर्षा राणी भोसले यांच्या मार्फत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जो काही भ्रष्टाचार घोटाळे सुरू आहे ते तत्काळ थांबवण्यात येऊन कायदेशीररित्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी आम्ही इथे कालपासून उपोषण करत आहे। आमची मागणी आहे का अन्नधान्य पुरवठा अधिकारी जे वर्षा राणी भोसले आहेत त्यांच्याकडे आम्ही अन्नधान्य पुरवठ्यासाठी मागणी केली होती दुकानासाठी, तर त्यांनी तिथल्या ग्रामीण लोकांना ते सगळं करून दिलेले पैसे खाऊन आणि खूप जोरात ती भ्रष्टाचार चालू आहे। आणि एक असे अधिकारी जे संविधानिक पोस्टावर बसून ज्यांना गरज आहे त्यांना ते पुरवत नाहीत जे त्यांचे हक्क आहे, तर अशा लोकांना तुम्ही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि अशा लोकांना तुम्ही अन्नधान्य पुरवठ्याचे जे अधिकार त्यांचे अधिकार ज्यांना भेटले पाहिजे त्यांना ते तुम्ही त्वरित त्यांना दिले पाहिजे त्यांनी। तो नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। शहर में गैर कानूनी मसनूई शराब तैयार करने वाले 4 अफराद हिरासत में, तकरीबन 13 लाख की मसनूई शराब जब्त। उस्मानपुरा इलाके पर पेट्रोल के टैंकर में आग, ड्राइवर की मुस्तैदी से बड़ा हादसा टल गया। और जिला कलेक्टर ऑफिस के रूबरू रियासती सरकारी मुलाजमीन का शदीद एहतजाज। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज, आवाज हर दिल की।